वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. तुळशी माताय नमः. ओम नमः शिवाय. ओम महादेवाय नमः. ओम नमो देवे महादेवेश्वराय नमः. नमः प्रकृते भद्राय देवतात्मताम्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. श्री केशवाय नमः. श्री नारायणाय नमः. देवी देवताभ्यो नमः. इंद्र देवता पृच्छन्ते आवाहन ओम हवन करिष्ये. ओम श्री देवता वाहनाय नमो नमः. ओम मंत्र स्वरूपाय स्वाहा. सकल देवताय अग्नि तत्व कामाय स्वाहा. ओम सर्व मंत्र स्वरूपाय स्वाहा. ओम सर्व यंत्र दिष्टिताय स्वाहा. ओम निरुपल्लवाय स्वाहा. ओम श्री नित्याय निश्चिताय स्वाहा. एक निरुपल्लाय स्वाहा. सर्व योगादि बीजाय स्वाहा. ओम निष्कलंकाय स्वाहा. ओम सर्व तत्व स्वरूपाय. ओम नक्षत्र रूपिणे तारकार्य तारकादय नमः. इदमर्घ्यं समर्पयामि. ब्रह्मज्ञान तारयेथे स्वाहा. मुनिवर, आपल्या आवाहनाने मी प्रसन्न झालो आहे. आपली काय इच्छा आहे? नमस्कार देवा. धन्य झालो देवा. माझी हाक आपणापर्यंत पोचली म्हणायची. आपणास पाहून फार आनंद झाला देवा. माझे हे कार्य पुढे चालविणारा अजरामर विद्वान व पराक्रमी पुत्र असावा अशी इच्छा होत आहे. ती माझी इच्छा पूर्ण करावी देवा. मुनिवर, आपली इच्छा फार मोठी आहे. अशा पुत्र प्राप्तीचे कार्य मी करू शकणार नाही. यासाठी तुम्ही शंभू महादेवांची आराधना करा. तेच आपली इच्छा पूर्ण करू शकते. ठीक आहे देवा. ठीक आहे. पण आपण या कामी सहकार्य करावे. शरणार्थ देवा. शरण येतो. आयुष्यमान भव. कार्यपूर्ती हो. तथास्तु. नमस्कार देवा. नमस्कार. शिलादृषी इंद्र देवतेच्या सूचनेनुसार शिव आराधना करण्यास प्रारंभ करतात. श्री गणेशाय नमः. अस्य सदाशिव देवता प्रीत्यर्थे अति दिव्य आवाहन करीते. सदाशिव बीजम गौरी शक्ती सदाशिव प्रीत्यर्थे अमुक द्रव्य समर्पयेन विनियोगः. ओम श्री स्थिराय नमः. ओम श्री वर्धनाय नमः. ओम श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः भवाय च रुद्राय च नमः. ओम नमः शंभवे च भयो भवे च नमः. नमो अगर्वराय च दुर्वदाय च नमः. ओम नमः शंकराय च. नमो भगवते सदाशिवाय स्वाहा. सकल तत्वात्मकाय स्वाहा. सर्व मंत्र स्वरूपाय निर्मलाय स्वाहा. सर्व योगादि बीजाय स्वाहा. निष्कलांकाय स्वाहा. सर्व तत्व स्वरूपाय स्वाहा. ओम निश्चलाय स्वाहा. सर्व विद्राय स्वाहा. ओम निष्कमाय स्वाहा. सर्व ब्रह्मज्ञानदायिने स्वाहा. निर्गुणाय स्वाहा. निरुपल्लवाय स्वाहा. नित्याय स्वाहा. निश्चलाय स्वाहा. शिवाय स्वाहा. इदमर्घ्यं समर्पयामि. नक्षत्र रूपिणे तारकाय नमः. इदमर्घ्यं समर्पयामि. ब्रह्मज्ञान तारिणे नमः. मुनिवर, आपले आवाहन आपली निष्ठा पाहून हा शिव प्रसन्न आहे. बोला, आपली काय इच्छा आहे? आपल्या दर्शनाने धन्य झालो प्रभू. नमस्कार प्रभू. प्रभू, माझे हे कार्य पुढे चालविण्यासाठी माझ्यापेक्षाही विद्वान सतत तुमचे ध्यान करणारा सदैव तुमच्या सेवेत राहणारा बलवान पराक्रमी व अजरामर तसेच तेजोमय पुत्र असावा अशी इच्छा होत आहे. ही इच्छा माझी पूर्ण करावी देवा. इच्छा पूर्ण करा. मुनिवर, आज
जे दिव्य ज्ञान मिळवले त्यातून ही इच्छा प्रकट झाली. आपली इच्छा परिपूर्ण करण्यासाठी माझ्याच अंशरूपातून एक बालक बनवून तो पुत्र रूपाने देऊन तुमची इच्छा हा शिवशंकर पूर्ण करेल. तथास्तु तथास्तु तथास्तु. नमस्कार देवा, नमस्कार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काही दिवसांचा कालावधी निघून जातो. शिलादृष्टीचे नित्य पूजापाठ व हवन चालूच असते. एके दिवशी पूजापाठ करीत असताना समोरच्या शेतात अचानक एक प्रकाश झोत दिसू लागतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. विष्णवे नमः, विष्णवे नमः. तुळशी माताय नमः. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवाय नमः. नमो देवे महादेव शिवाय नमः. ओम नमः प्रकृते वज्राय प्रणदात्मदाम. ओम नमः शिवाय. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्करा दिवाकर. नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा प्रकाश कसला? काहीतरी तेजोमय दिसते. मुनिवर, आपणास आता तरी आनंद झाला ना? या बालकाचा आपण पुत्र म्हणून स्वीकार करावा. त्याला वेद, उपवेद, शास्त्र, पुराण यांचे ज्ञान देऊन महान विद्वान बनविण्यासाठी प्रत्यक्ष शिवशंकराने तुमच्या इच्छेनुसार हा पुत्र तुम्हाला दिला आहे. भगवान शिवानी आपणास दिलेले वचन पूर्ण करून तुमची मनोकामनाही पूर्ण केली आहे. आता या बालकाचे नामकरण नंदी असे करून त्याचे आपल्या पुत्राप्रमाणे संगोपन करा. मुनिवर, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम एकदंताय विघ्नाय विघ्नाय धीमहि तन्नो नन्दी प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विघ्नाय महादेवाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम नारायणाय विघ्नाय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम देवे ब्रह्मांडाय विघ्नाय महाशक्तीच्या धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीच्या विघ्नाय विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम भास्कराय विघ्नाय महचितिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अशा प्रकारे शिलादृष्टी बालपणाला त्याला ज्ञान देण्यास सुरुवात करतात. वय वाढते तसतसे नंदी विद्वान होत जातो. कमी वयातच वेद, उपवेद, ग्रंथ, इतर विद्या तो जाणू लागतो. ध्यानी म्हणे फक्त शिव आराधना करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमः शिवाय. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. तुळशी माताय नमः, माताय नमः, तुळशी माताय नमः. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा विद्वान नंदी बालक कोण याची चर्चा देवी देवता महादेवापर्यंत बघते, तसेच ऋषी मुनीपर्यंतही जाते. आणि या बालकाची वार्ता घेण्यासाठी शिव महादेव, वरुण व मित्र या दोन ऋषींना शिलादृष्टीच्या आश्रमात पाठवतात. नमस्कार मुनिवर, नमस्कार. नमस्कार, नमस्कार. यावे मुनिवर, बसा.
काही काम आहे काय? काम काही नाही. तीर्थक्षेत्रे नामवंत ऋषी मुनी यांचे दर्शन घेण्यास आलो. तुमचा मुलगा नंदी हाच ना तो लहान वयात वेद उपवेद पठण केले अशी वार्ता सगळीकडे पसरली. त्याला पाहणे व आपलं दर्शन घेण्यासाठी आलो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मुनिवर बसावे. आता पाणी देतो, पण जेवणासाठी जर थांबणार तर ते बनवावे लागणार, कारण आम्ही एक वेळच अन्न ग्रहण करतो. मुनिवर एवढे बोललात त्यानेच पोट भरले. फक्त पाणी द्या. देतो पाणी. घ्या पाणी. जेवण नको म्हणता? ठीक आहे. काही म्हणा मुनिवर, एवढ्या लहान वयात वेद उपवेदाचे ज्ञान त्याला देणे व त्याने ते पठण करणे ही शिवलीला आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. त्यांच्या कृपेनेच हे शक्य झाले. अरे करता करविता साक्षात शिवशंभू महादेव आहे. डोळे भरून आले मुलास पाहिले. मन समाधान झाले. येतो आम्ही. नंदी, हे नंदी, नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घे. ऋषी मुनी, हो मला आशीर्वाद दिला, नंदीला आशीर्वाद दिला नाही. काही कारण आहे का? होय मुनीवर, आपण विचारले म्हणून बोलावे लागते. नंदीची आयुष्य मर्यादा कमी आहे. राग नसावा. येतो आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मित्र व वरुण या ऋषी मुनींची जी वार्ता तिने देते ती वार्ता ऐकून शिलादृषी फार दुःखी होतात, चिंतेत राहतात व शिव आराधना चालू करतात. पिताश्री, मृत्यूचे भय मला वाटत नाही. मग तुम्ही दुःख का करता? तुमच्या इच्छाशक्तीमुळे माझा जन्म महादेवानीच घडवून आणला आहे ना. मग तेच जबाबदार राहून पुढे काय कसे घडवायचे ते घडविना. त्यांच्यावर विश्वास ठेवा. सर्व काही मी सुरळीत करेन. दुःख करायचे नाही. दुःख करू नको म्हणतोय. अरे बालपणापासून सांभाळ केला. तुझा विरह मला सहन होणार नाही. तुझ्या सर्व काही जमावून घेण्याची शक्ती तुला आहे, पण माझी सर्व शक्ती कमी झाली आहे. शिवकृपेने मला पाहिजे तसा तुला मी घडविला, कीर्तिमान बनवला. ज्यांच्या चरणी सर्व विश्व व्यापून आहे तेच करते करविते व मला विद्वान बनवणारेही शिव शंभू महादेव आहे. योग्य वेळी त्यांची आराधना मी करेन. तुम्ही चिंता करायची नाही, दुःख करायचे नाही. पुढे जे घडणार ते फक्त शिवांच्या कृपेने. मी मात्र शिव आराधना करण्यासाठी जाणार. जशी तुझी इच्छा. अरे महादेव जो निर्णय घेतील तोच मला मान्य आहे. तुला कोणताच विरोध मी करणार नाही. आणि शिव हेच सर्वस्व आहे हे मात्र ध्यानी ठेव. माझा सदैव आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहणार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काही दिवसानंतर नंदी आपल्या पिताश्री शिलादृष्टी याला समजावतो व शिव आराधनेत बसण्यासाठी घोर अरण्यात व नदीच्या उगमस्थानाजवळपास कठोर तप करण्यास बसतो. अन्न पाणी काहीही नाही, फक्त मुखात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता नंदी काही परत येणार नाही हे जाणून शिलादृष्टी ही हे सर्व काही सोडून हिमालयात तपश्चर्येसाठी जातात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळ नंदी जागृत हो, जागृत हो, बाळ नंदी जागृत हो. देवा नमस्कार करतो. नंदी तू माझाच आहेस, तुला मृत्यूचे भय नाही. तुझा माझ्यावरील दृढ विश्वास, कठोर तपोबल, माझ्यावरील श्रद्धा यावर मी प्रसन्न झालो. प्रभो तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. मला मृत्यूचे भय वाटत नाही. मला धन दौलत ऐश्वर्य काहीही नको. फक्त तुमची अखंड सेवा करावी, तुमच्या चरणाजवळ कायम राहायला मिळावे एवढीच माझी इच्छा आहे. तुझ्या सर्व इच्छा मी आता पूर्ण करणार आहे. बाळ नंदी तुझी भक्ती, तुझी निष्ठा, तुझा त्याग पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला अमरत्वाचा आशीर्वाद मी देत आहे. आजपासून अर्धा मानव व अर्धा ऋषभ बनून तू कायम माझ्या सोबत राहशील व तुला गणांचा अधिपती म्हणजे गणाध्यक्ष म्हणून तू माझ्या सोबत राहशील. तसेच आजपासून कायम माझे वाहन म्हणून तू माझ्या सोबत राहशील. Yeah.